चालेल. वी कॅन डिस्कस. तर तू ते केलंय का कोड वगैरे? नाही सर, कोड नाही केला मी. तुम्ही जे मला शेअर केलं होतं ते एक हॅलो वर्डचं केलं आहे मी. बाकीचं ट्राय केलं, पण मला त्याची सिंटॅक्स वगैरे नाही माहिती, ते कसं करायचं होतं. ते एरर आले माझ्या ह्याच्यात. ओके. मी ऑनलाईन कंपायलरवर केलं होतं ते प्रोग्रामिंगचं, सीच्या. ओके. म्हणजे ऑनलाईन याच्यावर पण करू शकतो तू. ऑनलाईन कंपायलरवर पण करू शकतोस. आणि सी कंपायलर घेतला होता मी. प्रोग्रामिंग म्हणून येतो ना त्याच्यावरती. हम्म, हम्म, ओके. पण केलंय का काही आतापर्यंत? ते व्हिडिओ लेक्चर्स बघितले मी तुमचे, जे तुम्ही शेअर केले होते मला हम्म. काल. ते दोन बघितले मी, सी ची हिस्ट्री आणि ते प्रिएम्प्टिव्ह डेटा टाइप्स, नॉन हा. प्रियर ते त्याची, ते ओके. बघितले. कारण कसं आहे ना की तू थोडस तुला हे करायला लागणार नाही का प्रॉपर. एक मिनिट मी शेअर करतो स्क्रीन. ठीक आहे. तर आता तू म्हणजे कोडिंग चालू करशील. विदाऊट कोडिंग तुला पॉसिबल नाही, नाही का काहीच करणं. तर कोडिंग मस्ट आहे तुझ्यासाठी. ओके. आणि त्याच्यामध्ये सी लँग्वेज. आता याच्यामध्ये आता सध्या आपण काय काय शिकतोय की सी लँग्वेजची हिस्ट्री, नाही का टॉपिक पाहिला. हिस्ट्री याच्यामध्ये कोणी सी लँग्वेज कोणी गेली तर 1972ला डेनिस रिचेने. ओके. तर हे तुला माझ्या व्हिडिओमध्ये पण मिळेल सगळं. हो. आणि त्याच्यानंतर तुला सेटअप शिकायचा आहे. ओके. याच्यामध्ये विज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करशील. आणि रोज मी तुला चार चार पाच पाच प्रोग्राम देतो, ते तुला मॅन्डेटरी नाही का करणं, कारण त्याच्याशिवाय मी पुढं नाही जाऊ शकत. हो. कारण ते नाही केलं तुला पुढचं नाही समजणार, नाही का, म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. आता काही तुला बेसिक प्रोग्राम मी तुला दिलेत तर ते मस्ट आहेत मला. ते झाल्याशिवाय आपल्याला पुढं नाही जायचंय, नाही का सेशन आपण म्हणजे उपयोग नाही आहे ते तसं पुढं जाऊन. तर तुला मी जे जे देतोय व्हिडिओज किंवा असाइनमेंट्स ते तू त्या त्या टाइम मध्ये कम्प्लीट करायला लागशील. ओके. तर सी लँग्वेज एका मंथमध्ये आपण शिकणार आहे. तर थोडं प्रॉपर एफर्ट्स टाकत चालशील. ओके. तर डेली तर तुझी नोटबुक असली पाहिजे आणि त्याच्यात तू सुरुवातीला नोटबुकमध्ये लिही किंवा लॅपटॉपमध्ये लिही, जसं तुला जमन तसं. ऑनलाईन कंपायलर आहे तर तिथं. तर डेली तुला 5 प्रोग्राम करायचेच आहेत सुरुवातीला. ओके. आणि याला काही खूप टाइम नाही लागत. तू 10-15 मिनिटं जरी दिले ना तरी त्याच्यात तुझे असाइनमेंट्स वगैरे सगळे होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर बेसिक याच्यामध्ये आता आपण सिलेबस, सी प्रोग्रामिंगचा सिलेबस मध्ये आपण काय काय बघणार आहे. तर याच्यामध्ये आपण बघणार आहे की पहिलं तर डेटाबेस, डे सेटअप, नंतर हिस्ट्री, त्याच्यानंतर डेटा टाईप. ओके. डेटा टाईपमध्ये याचे व्हेरियस डेटा टाईप्स येतात तर ते तुला बघायचं आहे. तर याचे थोडेफार क्वेश्चन्स पण प्रॉपर हे करून ठेव की प्रीडिफाईंड डेटा टाईप किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाईप पण म्हटलं जातं त्याला. दुसरं आहे की डिराइव्हड, ज्याच्यामध्ये ॲरे पॉइंटर येतं आणि फंक्शन. आणि तिसरं आहे की युजर डिफाईन डेटा टाईप, ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर, इनम आणि युनियन येतं. ओके. तर हे आपल्याला शिकायचं आहे सगळे, हे सगळे कन्सेप्ट पुढं पुढं जाऊन. ओके. प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये कोणते कोणते येतात? तर इंटिजर, फ्लोट, त्यानंतर कॅर आणि डबल.
आणि वाईड मध्ये येतं ॲरे, पॉइंटर आणि फंक्शन. ओके. आणि हे युजर डिफाईन्ड डेटा टाईप. तर असे वेगवेगळे डेटा टाइप्स असतात. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं की साईज ऑफ डेटा टाईप. ओके. प्रत्येक डेटा टाईपची साईज वेगवेगळी असते आणि ती कंपायलरच्या याच्यावर डिपेंड असते. तर हे सगळं तुला बघायचं आहे. त्याच्यानंतर नंतर आपल्याला स्टोरेज क्लासेस पण शिकायचं आहे. स्टोरेज क्लासेस इन सी. तर व्हेरियस स्टोरेज क्लासेस असतात सी मध्ये. त्याच्यामध्ये ऑटो असतो, रेजिस्टर असतो, त्यानंतर स्टॅटिक असतो आणि एक्सटर्न असतो. तर हे आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर मेमरी मॅनेजमेंट पण असतं याच्यामध्ये. स्टॅटिक मेमरी अलोकेशन अँड डायनॅमिक मेमरी अलोकेशन असे दोन प्रकार येतात. तर हे शिकायच्या आधी तुला बाकीच्या गोष्टी पण इथं शिकायच्या आहेत की ऑपरेटर्स म्हणजे काय सी मध्ये. त्याच्यानंतर व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट म्हणजे काय. ओके. त्याच्यानंतर फंक्शन म्हणजे काय. त्याच्यानंतर ॲरे म्हणजे काय. पॉइंटर म्हणजे काय. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं शिकायच्या आहेत. आणि नंतर मग पॉइंटर झाल्यावर इकडे येईल युजर डिफाईन्ड डेटा टाईप, ज्याच्यामध्ये स्ट्रक्ट, युनियन अँड इनम हे आपल्याला शिकायचं. हे सगळं झालं की तुला प्रॉब्लेम्स ऑन स्ट्रिंग, लॉजिक बिल्डिंगचे प्रॉब्लेम्स आपण घेणार. कोडिंगचे प्रॉब्लेम्स ऑन नंबर, प्रॉब्लेम्स ऑन पॅटर्न मॅचिंग. ओके. तर हे पण सगळं घेणार म्हणजे तुझे जवळपास 500 to 1000 प्लस प्रोग्राम याच्यामध्ये झाले पाहिजे रोजच. रोज आपण वेगवेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आपण शिकणार. तर याच्यासाठी नेसेसरी काय आहे तुला, तर हे सिलेबस वगैरे नोटबुक वरती लिहून ठेव. त्याच्यानुसार मी तुला रेकॉर्डिंग सेशन्स वगैरे देत जाईल. फक्त शिकत असताना काय करायचं की स्वतःचं सेल्फिशनेस बघायचं, म्हणजे तू काय नवीन शिकतोय रादर दॅन तू कसं शिकतोय. तर रोज तू काहीतरी नवीन शिकतोय का, तर याच्यावरती थोडासा फोकस कर. तुला सेटअपसाठी आपल्याला लिनक्स लागणार, तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम पण तू शिकशील. त्याच्यानंतर सेटअप तुला करायला लागणार. आता सेटअप आला की तुला हे सगळे प्रोग्राम्स वगैरे करायचे. तर क्लिअर आहे काय करायचं आहे. म्यूट आहेस आय थिंक तू. हो, कळलं. ते लिहून काढशील आणि मला डेली 5 प्रोग्राम मी जे तुला असाइनमेंट सांगतोय ना, तर ते झालंच पाहिजे ना. हम्म. कारण ते नाही झालं ना तर मग तुला प्रोग्रामिंग त्या लेवलचं नाही समजणार, नाही का. तुला जी प्रोफाईल तयार करायची डेव्हलपर्स किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरची, ते प्रॉब्लेम्स येत चालते. कारण पुढं आपल्याला आणखी लँग्वेजेस वगैरे शिकायचं. सी लँग्वेज यायचं म्हणजे हे 16 टॉपिक्स आले पाहिजे. आलेच पाहिजे नाही का, त्याच्याशिवाय कोडिंग नाही. आणि हे सगळं आपल्याकडं रेकॉर्डिंग्स, व्हिडिओ ट्युटोरियल, सेटअप्स हे सगळं आहे. तुला कुठं पण प्रॉब्लेम आला तर मला कॉल करायचा आहे किंवा प्रतीक, किशोर सर यांना कॉल करायचा आहे आणि हे करून घ्यायचं आहे. दे विल गाईड यू प्रॉपरली इन दॅट. बुक्स वगैरे पण घेशील. नागेश्वररावचं जे बुक सांगितलंय ना, हो. तर ते तुझ्याकडे असलंच पाहिजे.
ओके. ठीक आहे. हे प्रॉपर तुझ्याकडे लिहून ठेव काय शिकायचंय काय नाही. विजिबिलिटी ठेव, आणि आधीचा प्रोग्राम झाला तर मग आपल्याला पुढं पुढं जायचंय. तर आता तू जे शिकतोय ना, तू कुठं आहे? इथं शिकतोय. हे जे पहिलं शिकतोय ना तू, सेटअप हिस्ट्री डेटा टाईप, इथं आहे तू सध्या. ओके. आणि 4 इथपर्यंतचे मी तुला प्रोग्राम सांगितलेत. हे पुढं पुढं आपण शिकणार आहेत नाही का आधी नंतर. आणि तुला मी ती गिटअप प्रोफाईल दिली ना, तर त्याच्यामध्ये हे सगळे प्रोग्राम्स वगैरे आहेत त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये. असाइनमेंट वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये, फक्त तुला प्रॉपर फॉलो करायचे स्ट्रक्चर. याच्यावरती प्रत्येक महिन्याला मी तुझं म्हणजे थोडा एक्झाम किंवा इंटरव्ह्यू पण घेत जाईल, की तू कुठपर्यंत आलाय, काय काय करतोय. तू खरंच कोडिंग करतोय का, नोट्स वगैरे प्रिपेअर केल्यात का. तर आय विल कंटिन्युअसली मॉनिटर यू. ठीक आहे. तर आता नेक्स्ट स्टेप काय आहे, की मला ते प्रोग्राम्स रन करून सेंड करशील स्क्रीनशॉट. ओके. ठीक आहे. आउटपुट वगैरे सेंड करशील. त्याच्यानंतर मी तुला काही क्वेश्चन्स वगैरे विचारेल, म्हणजे मला समजेल की तू ते केलंय का. त्याच्यानंतर मग आपण पुढचा हे चालू कन्सेप्ट वगैरे शिकणार. ओके. सर ते प्रोग्राम म्हणजे मग कसे कसे करू, म्हणजे मला काही आयडिया नाही त्याची, सिंटॅक्स वगैरे सीच्या. प्रोग्राम्स वगैरे ऑनलाईन कंपायलरवर कर ना. हा, बट ते म्हणजे कसं करू, मला कळलं नाही ते. ऑनलाईन कंपायलर तिथे येतं ना, की यू कॅन राईट प्रोग्राम अँड रन इट. हा हा, ते माहिती आहे मला, बट जे सिंटॅक्स राहतात ना प्रोग्रामचे, जसं तेच म्हणतोय जावाचे हॅलो. पब्लिक. त्याच्यामध्ये आहेत ना, मी काही एक्झाम्पल जे दाखवलेत ना डेमो सेशन मध्ये, बघ तुला दिसत असेल व्हिडिओज ज्या मी शेअर केल्यात. त्याच्यामध्ये आहे सगळं. तर तुला सेम तसंच फॉलो करायचंय. कळलं का? बेसिक प्रोग्राम वगैरे जो आहे ना, तो तिथं आहेच आहे. तर तो तुला हँडल करायचा आहे कोड वगैरेचा. हॅलो. हा हा. तर एक हॅलो वर्डचा प्रोग्राम ट्राय कर ना आज, मला रन करून सांग. मॅन्डेटरी. नाही झाला तर मग मी तुला दाखवल प्रॉपर. एक हॅलो वर्डचा केलेला आहे मी. मग तू आउटपुट टाकत चल ना. रोज जे जे करतोय ना त्याचं आउटपुट टाकत चल. ओके. स्क्रीनशॉट म्हणजे मला समजेल की तू कुठपर्यंत आलाय, तू काय करतोय काय नाही. ठीक आहे ना. समजलंय का? हॅलो. हो, एक हॅलो वर्डचा जो केलेला होता मी काल, तो शेअर केला मी. तर हम्म. त्याच्यामध्ये मला एरर आला होता मला. तर ते हॅलो वर्ड जो आपण लिहितो, आलाय की स्ट्रिंग जे हॅलो वर्ड लिहितो. प्रिंट होऊन आलंय की तिथं, मग असंच हो करायचं. हो. हा, तर ते बघ, अगोदर मी ते. शेनक्लोड स्टुडिओ डॉट एच जे आहे ना, तो हेडर फाईल आहे, ती लागतेच तुला. त्याच्यानंतर इंट मेन हे पण लागतं, मेन फंक्शन असतं, एंट्री पॉईंट फंक्शन म्हणतात त्याला. त्याच्यानंतर प्रिंट एफने तू प्रिंट करू शकतो, त्याच्यामध्ये तुझं नाव टाकू शकतो काही पण. तर असंच रन करायचंय तुला. आता व्हेरिएबल वगैरे घ्यायचं आहे, ऍडिशन ऑफ प्रोग्राम, तर तसे पण थोडेफार ट्राय कर नाही का. तर याच्यामध्ये सर आपण रिटर्न झिरो का बरं लिहितो? रिटर्न रिटर्न झिरो झिरो ते. म्हणजे सक्सेसफुल टर्मिनेशन असतं. झिरो अच्छा. नोटिफाईड की सक्सेसफुल टर्मिनेशन, म्हणून अच्छा. रिटर्न झिरो. ओके. तर हे सगळं आहे ना, तू माझे सेशन्स जे आहेत ना, ते मी तुला जे देतोय तेवढे फॉलो कर. हळूहळू तू ट्रेन होत जाशील. जेवढे आता प्रोग्राम सांगितलेत ना, तेवढे सॉल्व करायचा ट्राय करा बिफोर नेक्स्ट सेशन. ओके. तर उद्या वाटलं तर आपण गॅप घेऊ,
पण 2-3 दिवसात तू हम्म, तेवढे प्रोग्राम कर, 4-5 जे सांगितले ते. आणि हम्म. नोटबुकवर लिहून काढ. नोटबुकवर जेवढे तू कन्सेप्ट क्लिअर करशील ना, तेवढं तुला पुढं इझी होत चालेल आणखी. ओके. म्हणजे आपला क्लास काय असं काय नाही की लगेच 2-3 महिन्यात संपता, असं काय नाही. थ्रूआउट वर्षभर तू शिकणार आहे खूप सारं. तर आत्तापासून थोड्या लर्निंगचे स्टेप्स घे की लर्न कसं करायचं आहे काय. ठीक आहे. हॅलो. हो हो ठीक आहे सर. तर आता नेक्स्ट स्टेप तुझ्यासाठी काय आहे की मला ते प्रोग्राम पाहिजेत. ते व्हिडिओ पुस्तक लेक्चर्स बघून पुस्तक करतो. मी तुला ते पुस्तकाची लिंक सेंड करल, तू ऑर्डर करून घेशील ते, म्हणजे तुला लर्न वगैरे पण करता येईल जे जे आपण शिकतोय वगैरे. ठीक आहे. चालेल. हो चल. चालेल. तर आज आपण एवढंच घेऊ. तुला सिलेबस वगैरे हे सेव्ह कर, हे सगळे रेकॉर्डिंग तुला मिळून जातील आतापर्यंतच्या. या रेकॉर्डिंग पेक्षा त्याच्यामध्ये मी मागच्या वेळेस जे घेतलंय ना ते डिटेलमध्ये घेतलंय, त्याच्यामुळे मी त्या तुला रेकॉर्डिंग सेंड करत असतो नाही का. तर ते सेशन मी तुला सगळे नाही देणार लगेच, बट तुला जेवढे पॉसिबल आहेत ना, तुला मी सांगितलंय की ते सेशन संपवायचे. तू तू जेवढं बघशील ना तेवढं तू शिकशील जास्त. त्याच्यामुळे ऍटलिस्ट हे तर बघायचंच, बट याच्या व्यतिरिक्त टाइम मिळाला तर ते पण बघायचे नाही का, बाकीचे व्हिडिओ फक्त नंबर प्रमाणे बघायचं. म्हणजे 92 सेशनचं मी तुला प्लेलिस्ट सेंड केली आहे ना ती. समजलंय का आदित्य? हॅलो. हो पडलो आहे. ठीक आहे, चालू. ठीक आहे, मग 1-2 दिवसाचा गॅप घेऊ आता पुढचा. तू ते ठीक आहे. त्याच्यानुसार आपण पुढं कनेक्ट